1 ऑगस्टला अमरावतीच्या फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या आशा धुळे यांच्या राहत्या घरामध्ये संशयास्पद मृत्यू झाला। पोलीस कर्मचारी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाली। आशा यांचे पती राहुल सुद्धा राज्य राखीव दलामध्ये पोलीस कर्मचारी म्हणून काम करतात। त्यांचं घर अमरावतीमधल्या अशा परिसरामध्ये आहे जिथे 50 पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांची घरं आहेत। त्यामुळे साहजिकच आशा यांच्या मृत्यूचं कारण काय आहे याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले। त्यात आशा यांच्या मुलांना त्यांच्या घरामध्ये 2 अनोळखी लोकांना बघितलं होतं। प्राथमिक तपासामध्ये ही घटना लूटमारीसाठी घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, पण पोलिसांच्या वसाहतीत चोर येण्याची हिंमत करतील का याची सुद्धा चर्चा झाली। पण जेव्हा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा या प्रकरणामध्ये त्यांना एक वेगळीच माहिती मिळाली। आशा यांचा मृत्यू लूटमारीच्या हेतूने झाला नव्हता, तर त्यांची कट रचून हत्या करण्यात आलेली होती। धक्कादायक म्हणजे आशा यांचा नवरा राहुलनेच या हत्येची सुपारी आपल्या मित्रांना दिल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आले। पोलिसांनी राहुलसह त्याच्या मित्रांनाही आता अटक केलेली आहे, पण राहुलने आपल्याच बायकोची हत्या करण्यासाठी आपल्या मित्रांना सुपारी का दिली? पोलिसांनी राहुल आणि इतर आरोपींना कसं पकडलं? ही सगळी स्टोरी सांगणारा व्हिडिओ आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते।